श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि ॲक्च्युअली सुरुवात करते। मंडळी, उद्या श्रावणातला 5वा श्रावण सोमवार आलेला आहे, म्हणजे शेवटचा श्रावण सोमवार असणार आहे उद्या। 71 वर्षांनी दुर्मिळ योग जुळून आला यंदाच्या वर्षी की 2024 मध्ये 5 श्रावण सोमवार आले। आणि कारण की दरवर्षी 4 श्रावण सोमवार आपल्याला भेटतात उपवास करायला, महादेवांची सेवा अर्चा करायला, रुद्राभिषेक जलाभिषेक करण्यासाठी। पण यंदा 2024 मध्ये आपल्याला 5 श्रावण सोमवार मिळाले आहेत। आता खूप महिलांना, खूप पुरुषांना 5ही श्रावण सोमवारचा उपवास करायला, सेवा अर्चा करायला, दर्शन करायला, महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करायला भेटलं असेल, पण काही काहींचे चुकले सुद्धा असतील मध्ये मध्ये काही कारणास्तव किंवा मासिक धर्मामुळे। पण नक्कीच 5ही श्रावण सोमवार ज्यांना जमले, तसं तर मला सुद्धा योग आला की 5ही श्रावण सोमवार मला यंदा भेटले। उपवास असेल, सेवा असेल, महादेव सगळ्या गोष्टी जमल्या। पण आता उद्या 2 सप्टेंबरला 5वा श्रावण सोमवार आहे, शेवटचा श्रावण सोमवार। आणि 71 वर्षांनी दुर्मिळ योग म्हणजे त्या दिवशी दर्शपिठोरी अमावस्या आलेली आहे, सोमवार पण आहे, म्हणजे सोमवती अमावस्या पण आहे। आणि आपला बैलपोळा, महाराष्ट्राचा लाडका सण, शेतकऱ्यांचा लाडका सण, आवडीचा सण तो म्हणजे बैलपोळा आपल्याला उद्या साजरा करायचा आहे। या सर्व गोष्टी उद्या आपल्याला करायच्या आहेतच। त्याचबरोबर दर्शपिठोरी अमावस्या आपणास माहिती आहे की प्रत्येक आई, प्रत्येक स्त्री ही अपत्य प्राप्तीसाठी आणि आपल्याला जी संतान आहे त्या संतानाच्या संरक्षणासाठी, उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभण्यासाठी ते व्रत करत असते। दुर्गा मातेची आराधना, 64 देवींची आराधना या दिवशी केली जात असते। प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी प्रथा आहे, त्या पद्धतीने ती पूजा अर्चा केली जाते। पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, उद्या 5वा श्रावण सोमवार आहे। खूप लोकांच्या मनामध्ये शंका आहे, प्रश्न आहे की उद्या शिवामूठ ही 5व्या श्रावण सोमवारची सातू आहे। तर सातू म्हणजे काय नेमकं हे खूप लोकांना माहित नाही आहे किंवा पाहिलं सुद्धा नाही आहे। सत्तूचं पीठ तुम्ही ऐकलं असेल, पण सातू म्हणजे काय हे माहिती नाही आहे। आता सातू नाही भेटलं तर ताई शिवामूठ आम्ही महादेवाच्या पिंडीवर कोणती अर्पण करायची, काय अर्पण करायचं, याबद्दल संपूर्ण माहिती मला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्याचबरोबर ज्यांना 5ही श्रावण सोमवारचा योग जुळून आला आहे, सेवा, पूजा अर्चा सगळ्या गोष्टी करण्याचा, त्यांनी त्या शिवामुठीचं उद्यापन कसं करायचं त्याबद्दल पण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे। त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, उद्या 5वा श्रावण सोमवार आहे। उद्या आपल्याला सोमवती अमावस्या किंवा दर्शपिठोरी अमावस्या जरी असली तरी सुद्धा आपल्याला उद्या श्रावण सोमवारचा उपवास धरायचा आहे। आणि ज्यांनी कोणाला दर्शपिठोरी अमावस्येचं व्रत करायचं त्यांनी सुद्धा हे व्रत करू शकता, उपवास करू शकता। श्रावण सोमवार सारखाच उपवास असतो, संध्याकाळी पूजा अर्चा करून तो सोडायचा असतो। आता आपल्याला ही गोष्ट कळाली की उद्या उपवास तर करायचा आहेच। त्याचबरोबर उद्या आपल्याला जो काही महादेवांचं तुम्हाला माहिती आहे की आपण दर सोमवारी महादेवांची पूजा अर्चा कशी करतो, तर आपली रोजची देवपूजा झाली की आपण महादेवाच्या पिंडीवरती आपण काय करतो, जलाभिषेक करतो, रुद्राभिषेक। पण आधी तुम्ही दही, दूध, पंचामृताने अभिषेक करू शकता ओम नमः शिवाय म्हणून पंचाक्षरी मंत्रांनी। पण नंतर आपला जो अभिषेक करायचा आहे, रुद्राभिषेक असेल किंवा जे काही नामस्मरणाचं असेल, ओम नमः शिवाय किंवा कुठलाही अभिषेक असेल तर शुद्ध प्यायच्या पाण्यानेच करा, कारण की ते पाणी आपल्या सगळ्या घरातल्या व्यक्तींना ते तीर्थ म्हणून घेता येईल। म्हणून आपण ते जे अभिषेक आहे तो रुद्राभिषेक तो आपल्याला किंवा शिव महिमा स्तोत्र असेल, तुम्हाला जे गोष्टी जमतील, जेवढं तुम्हाला सेवा जमेल महादेवांच्या आराधनेची, सेवेची, तेवढाच तुम्ही सेवा, स्तोत्र, मंत्र म्हणून तुम्ही अभिषेक करा। रुद्राभिषेक मराठीमध्ये पण आहे, संस्कृतमध्ये पण आहे, जसं जमेल तसं तुम्ही करू शकता किंवा युट्यूबला लावून द्या, डेकवरती लावून द्या आणि तुम्ही फक्त मनोभावे श्रद्धेने तुम्ही समोर जलाभिषेक चालू ठेवायचा, रुद्राभिषेक चालू ठेवायचा, महादेवाच्या पिंडीवर थेंब थेंब पाणी गळतीने चालू ठेवायचं आणि हात जोडून फक्त आपण स्मरण करायचं रुद्राभिषेक आणि ओम नमः शिवाय मनामध्ये चालू ठेवायचं। असं सुद्धा तुम्ही करू शकता। ज्यांना वाचता येत नाही रुद्र त्यांच्यासाठी सांगताय मराठी किंवा संस्कृत, पण ज्यांना वाचता येते त्यांनी नक्कीच मराठीमध्ये वाचा। शिव महिमा स्तोत्र, अथर्व शीर्षम, नंतर श्री सुक्तम, पुरुष सुक्तम, शिव अष्टोत्तर नामावली आहे, श्री रामकृष्ण स्तोत्रम आहे, नंतर आपल्याला जे काही कालभैरवाष्टक स्तोत्र आहे, नंतर महामृत्युंजय मंत्र 11 वेळेस पठण करून आपल्याला त्याच्यावरती जलाभिषेक करायचा आहे, रुद्राभिषेक करायचा आहे। तर या सगळ्या सेवा आपण केल्यानंतर आपल्याला महादेवाच्या पिंडीवर, तुम्हाला माहिती आहे की आपण जी आहे ती आपल्याला जे त्यांना हे विभूती लावायची आहे, ते लावल्यानंतर आपल्याला अष्टगंध अर्पण करायचा आहे, पांढरी वस्त्र माळ तिथे अर्पण करायची आहे। बेलाचं पान कसं अर्पण करावं हे तुम्हाला आता कळालं असेलच, ते बेलाचं पान अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही शिवामूठ वाहिल्यानंतर सुद्धा बेलपान अर्पण करू शकता। तर आता आपल्याला काय करायचं, बेलपान अर्पण करायच्या अगोदर जर शिवामूठ अर्पण करणार असाल तर तुम्हाला माहिती आहे की आता सातू आपल्याला उद्या व्हायची आहे शिवामूठ। तर सातू म्हणजे काय, तर सातू तुम्हाला माहिती आहे का, हे आपल्या भागामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये पाहण्याला भेटतं किंवा ते दिसतं। तर कारण की सातू हा जो प्रकार आहे तो मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल, तिकडे उत्तर प्रदेश या साईडला जास्त प्रमाणात ते सातूचं पीठ, जे सत्तूचं पीठ म्हणतात, ते खाल्लं जातं। कारण की तिकडे जे मध्यम वर्गीय लोक आहेत ते गहूचा वापर कमी करतात, गव्हाच्या पिठाचा, चपातीचा, ते सत्तूच्या पिठाचा जास्त वापर करतात। ते एक प्रकारे गव्हाप्रमाणेच असतं सत्तूचं पीठ, कारण की सत्तूचं पीठ हे गहू, साळीचा तांदूळ आणि हरभरा जो असतो ब्राऊन कलरचा हरभरा, अख्खा हरभरा,
त्याने ते त्याच्यामध्ये अजून काहीतरी ऍड करून त्याच्यामध्ये ते पीठ बनवलं जातं, सत्तूचं पीठ. त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये म्हणजे प्रोटीन्स असतात, खनिजे असतात, जेणेकरून ते पचायला पण हलकं असतं. आणि अशी पण मान्यता आहे की सत्तूचं पीठ जे लोक खाल्लं की त्यांना भूक ही कमी प्रमाणात लागते, ज्यांच्यामुळे वजन वाढत नाही, ज्यांना वजन कमी करायचं आहे ते सत्तूचं पीठाचा वापर करत असतात. तर अशा प्रकारे सत्तूचं पीठ तुम्हाला कळालं. तर आता उद्या सातू. आता सातू तुम्हाला कुठे भेटेल? तुम्ही किराणा दुकानात विचारून बघा किंवा कुठे धार्मिक दुकान आहे तिथे विचारून बघा. सातू जर भेटली तुम्हाला, गव्हाच्या साळीसारखं असतं बघा. गव्हामध्ये जी साळी असते बघा, तांदळामध्ये साळी असतात बघा, त्याप्रमाणे सातू असतो. तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसून जाईल. सातू त्याप्रमाणेच असतो. काही जास्त काही असा अवघड असा प्रकार नाही आहे. तो एक धान्याचाच प्रकार आहे. तृणधान्य ज्याला म्हणतो त्याप्रमाणेच एक प्रकार आहे आपल्याला. आपण गव्हाच्या ओंब्या कशा असतात त्या फक्त वाळल्यावर कशा असतात तशाच प्रमाणे तो सातू असतं. आता तुम्हाला जर किराणा दुकानात किंवा धार्मिक दुकानात नाही भेटलं तर जिथं तुम्हाला माहिती आहे का, पूर्वीच्या काळी यज्ञ सामग्री वापरताना ते जे सातू आहे ते मिक्स करून ते यज्ञामध्ये वापरलं जायचं. आता जिथे कुठे तुम्हाला यज्ञ सामग्री भेटेल तिथे तुम्ही विचारा, तिथे तुम्हाला नक्कीच हे सातू भेटून जातील. कारण की केंद्रामध्ये सुद्धा कधी कधी म्हणजे हवन करताना आपण सातू हे वापरलेलं आहे, खूप कमी प्रमाणात दिसलेलं आहे हवन करतानाच. त्याच्यामुळे सांगेल की सातू या ठिकाणी तुम्ही विचारून बघा, तिथे तुम्हाला नक्कीच भेटून जाईल. जर नसेलच का तर खूप लोकांनी अवेलेबल करून दिले सुद्धा असेल, कारण की उद्या खूप लोकांना गरज आहे सातू शिवामूठ वाहण्यासाठी, तिथे सुद्धा तुम्ही विचारू शकता. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर सातू नाहीच भेटला काही लोकांना, तर काय करायचं? तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सातूचं पीठ कशाने तयार होतं? गव्हाची साळी असेल किंवा तांदळाची साळी असेल किंवा हरभरा असेल, अख्खा हरभरा, त्याने ते तयार होतं. तर तुम्ही या तिन्ही गोष्टी घरामध्ये आपल्याला भेटून जातील. गहू असेल, साळीचा तांदूळ असेल किंवा जे साळी असतात, तांदळामध्ये साळी असतात ते असेल किंवा हरभरा असेल, हे एकत्र करायचं. आणि तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर तुम्हाला माहिती शिवामूठ कशी व्हायची. शिवामूठ वाहताना थोडंसं इकडून पाणी व्हायचं आणि ती हळूहळू शिवामूठ सोडायची असते. शिवामूठ म्हणताना कोणता मंत्र म्हणतात ते पण तुम्हाला आता कळालं असेलच. तर अशा प्रकारे तुम्ही सातू भेटला तर ठीक, नाही भेटला तर अशा प्रकारे सातूचं पीठ किंवा सत्तूचं पीठ नका वापरू. गव्हाचं पीठ सुद्धा वापरू नका शिवामुठीसाठी, ते वर्ज्य आहे. तुम्ही सरळ सरळ सांगितल्याप्रमाणे गव्हाची साळी, तांदळाची साळी जी असते ती आणि अख्खा हरभरा हे तुम्ही एकत्र करून किंवा त्याच्यापैकी तिन्हीपैकी एक जरी भेटलं तरी सुद्धा तुम्ही ते शिवामूठ वाहू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की आपल्याला सातू म्हणजे काय असतं किंवा सातू जर नाहीच भेटत तर सातू म्हणून आपण काय अर्पण करू शकतो. आता सातूला जव किंवा बार्ली सुद्धा म्हटलं जातं बरं का, कारण की अशी माहिती आहे की जव आणि बार्ली सुद्धा जर आपण सांगितलं तर ते सुद्धा ते सातू म्हणून ते आपल्याला देतात. तुम्ही या भाषेमध्ये जे आहे नाव जव आणि बार्ली अशा प्रमाणे जरी विचारलं, जर भेटलं तर ठीक आहे, त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही मागू शकता दुकानामध्ये किंवा कुठल्या धार्मिक दुकानामध्ये. भेटलं तर ठीक आहे, नाही भेटलं तर तुम्ही ते पर्याय जो सांगतो पर्याय तुम्ही तो अवलंबू शकता. आता 5 श्रावण सोमवार ज्यांना योग जळून आलेला आहे त्यांनी त्याचं उद्यापन कसं करायचं आहे शिवामुठीचं. आपल्यास माहिती आहे की शिवामुठी कशी असते, आपण मुठीने वाहत असतो. तर शिवामुठीची जी काही कहाणी आहे त्याच्यामध्ये सुद्धा दिलेलं आहे की आपण मूठभर धान्य आपण का अर्पण करतो आहे महादेवाच्या पिंडीवर, कारण की मूठभर धान्य जर आपण कोणाला दान दिलं, कारण की खूप लोकांना म्हणजे एवढी चांगली कंडिशन असते की ते भरपूर अन्न 2-3 टाइम्स त्यांना भेटतं खाण्यासाठी आणि एवढं भेटतं की अक्षरशः ते वेस्ट पण करतात, टाकून सुद्धा देतात उरलेलं अन्न. तेवढी सुद्धा त्यांना किंमत राहत नाही ते धान्याची. पण काही लोक असे सुद्धा आहेत की ज्यांना एक टाइम सुद्धा अन्न खायला मिळत नाही, त्यांच्या परिवाराला भेटत नाही. त्यामुळे जर तुम्ही ते मूठभर धान्य जर तुम्ही दान केलं तर तुमचं कितीतरी जन्मजन्मांतरीचं जे काही पाप असेल, जे काही तुमचं म्हणजे संकट किंवा जे काही असेल ते सगळ्या गोष्टी या धान्याच्या दानामुळे तुमचं ते म्हणजे निवारण होऊ शकतं त्या गोष्टींचं. त्याच्यामुळे सांगेल की मूठभर धान्य आपल्याला दान करण्याला सुद्धा त्या शिवमुठीच्या कहाणीमध्ये आपल्याला महत्त्व सांगितलेलं आहे. त्यामुळे आवर्जून उद्या जी काही शिवामूठ असेल आपण अर्पण केलेली ती तुम्ही काय करायची आहे, थोडीशी वाळवायची त्याला उन्हामध्ये आणि त्याच्यामध्ये थोडंसं धान्य ऍड करायचं घरातलं आपलं आणि ते आपण तुम्ही कोणाला तरी गरजवंतांना तुम्ही दान करू शकता. मूठभर धान्य पावशे जरी झालं तरी ते दान करू शकता गरजवंतांना, ज्यांना कोणाला एक टाइम सुद्धा खायला मिळत नाही अशा व्यक्तींना तुम्ही दान करा. तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. त्याचप्रमाणे शिवामुठीचं उद्यापन करताना तुम्ही एखादी सवाष्ण जर घरी बोलवली, तिला जेवू घातलं, तिची ओटी भरली तरी सुद्धा त्याचं उद्यापन होईल. जर नाहीच भेटलं, नाहीच कोणी आलं, कारण की श्रावण सोमवारचा उपवास असतो खूप लोकांना, घरामध्ये सुद्धा बैलपोळा सण साजरा करायचा आहे, विविध गोष्टी असतात, कोणी यायला तयार नाही झालं तर सरळ तुम्ही महादेवाच्या पिंडीवरतीच जी काही सेवा अर्चा असेल ती करून तुम्ही ती उद्यापन करू शकता शिवामुठीचं.
तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल आजच्या व्हिडिओमध्ये की 5व्या श्रावण सोमवारी सातू म्हणजे काय आणि सातू जर नाही भेटत तर तुम्ही काय अर्पण करायला पाहिजे। त्याचबरोबर शिवामुठीचं उद्यापन तुम्ही यथाशक्ती करू शकता। एखादं जर जोडपं भेटलं तुम्ही तर अतिशय उत्तम, एखादी सौभाग्यवती स्त्री भेटली तरी तिला तुम्ही जेवण खावण करून तिची ओटी भरू शकता। नाहीतर सरळ सरळ तुम्ही महादेवांनाच नैवेद्य दाखवून त्यांची आरती करून त्यांची आराधना करायची आहे आणि त्यांनाच मनोमन प्रार्थना करायची आहे आणि शिवामुठीचं उद्यापन करायचं आहे। तर अशा प्रकारे उद्या 5व्या श्रावण सोमवारी अशा प्रकारे तुम्ही पूजा अर्चा आणि शिवामुठ अर्पण करा आणि भरभरून महादेवांची कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्या। तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।